नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. आपल्या अविरत या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. अत्यंत प्राचीन काळ होता, जेव्हा या विश्वाला ना आकाश होतं, ना पृथ्वी, ना दिशांचा पत्ता, ना काळाचे मोजमाप. फक्त शांत अथांग सागर, आणि त्या सागरात एक अद्भुत तेजस्वी अस्तित्व, ते म्हणजे भगवान विष्णू. ते सागरात शेषनागावर विसावलेले, डोळे मिटून ध्यानस्थ. त्यांच्या शेजारी लक्ष्मीदेवी विराजमान झालेल्या, आणि भगवान विष्णूंच्या नाभीतून उमललेले कमळ, त्या कमळावर बसलेले ब्रह्मदेव, जे सृष्टीची रचना करत होते. त्या क्षणी या विश्वात पालन, संरक्षण आणि संवर्धन यांचा अर्थ जन्माला आला. तेव्हापासूनच विष्णू हे पालनकर्ता म्हणून ओळखले गेले. जसजसे कालचक्र फिरत गेलं तसतसा धर्म वाढला, अधर्म वाढला. जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो आणि अन्यायाचं सावट जगावर पसरतं, तेव्हा तेव्हा भगवान विष्णू आपला अवतार घेतात, भक्तांचं रक्षण आणि अधर्माचा नाश करण्यासाठी. असं स्वतः श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. म्हणजेच अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माचं अधःपतन होतं आणि अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी स्वतः अवतार घेतो. तर मंडळी, विष्णूंचे 10 प्रमुख अवतार आहेत. ते असे: मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की. प्रत्येक अवताराचं कार्य वेगळं, पण हेतू एकच, तो म्हणजे धर्मसंस्थापन. मत्स्य अवतारात पृथ्वी वाचवली, कूर्म अवतारात समुद्र मंथनासाठी आधार दिला, वराह अवतारात पृथ्वीला वर उचललं, नृसिंह अवतारात भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, वामन अवतारात बलिराजावर धर्माचं संतुलन आणलं, आणि परशुरामाने अहंकारी क्षत्रियांना नमवलं. पण तरीही या सर्व अवतारांमध्ये सर्वाधिक प्रेम, भक्ती आणि आदर्श ज्या 2 रूपातून प्रकट झाला, ती म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. पण फक्त हे 2च अवतार इतके विशेष का ठरले? याचं उत्तर अतिशय गूढ आणि सुंदर आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे फक्त देव नव्हते, ते आदर्श मानवाचे रूप होते. ते आपल्यासारखं जगले, दुःख अनुभवलं, निर्णय घेतले, प्रेम केलं, त्याग केला. त्यांनी देवत्व लपवलं आणि मानवतेला उजळवलं. श्रीरामांनी आपल्या जीवनातून दाखवलं, धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, तर आचरण आहे. त्यांनी आपल्या पित्याचं वचन पाळण्यासाठी राज्य, सुख हे सर्व काही गमावलं, पण धर्माचा मार्ग सोडला नाही. त्यांचं जीवन म्हणजे मर्यादा, कर्तव्य आणि त्यागाचं मूर्त उदाहरण. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हटले जाते. तर श्रीकृष्णांनी शिकवलं, धर्म म्हणजे केवळ नियम नाही, तर समज आहे. त्यांनी जगाला कर्मयोग शिकवला. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच कर्म कर, पण फळाची अपेक्षा बाळगू नको. कृष्ण म्हणजे आनंद, प्रेम, लीला आणि ज्ञानाचा संगम. त्यांच्या जीवनात प्रत्येक गोष्ट आहे. बालपणाचं निरागस प्रेम, मित्रत्व, नीती, रणांगणातील बुद्धी आणि भक्तीचा शिखरबिंदू. विष्णूंचे इतर अवतार देवत्व दाखवतात, पण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार देवत्व मानवतेत दाखवतात. त्यांनी देव आणि भक्त यांच्यातील सीमा नाहीशी केली. रामासाठी हनुमान भक्त झाला, तर कृष्णासाठी मीरा वेडी झाली. राम भक्ती म्हणजे कर्तव्य, त्याग आणि श्रद्धा, तर कृष्ण भक्ती म्हणजे प्रेम, समर्पण आणि आत्मज्ञान. दोघेही वेगवेगळ्या मार्गांनी मानवाला मोक्षाचा मार्ग दाखवतात. राम हा आदर्श राजा आहे, तर कृष्ण हा आदर्श शिक्षक आहे. रामाच्या नामात शांती आहे, कृष्णाच्या नामात आनंद आहे. राम आपल्याला धर्म शिकवतात, तर कृष्ण आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान शिकवतात. म्हणूनच काळाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रत्येक भाविकाच्या मनात ही 2 नावे एकत्र ध्वनित होतात, ते म्हणजे राम, कृष्ण, हरी. विष्णूचं रूप आणि रामकृष्ण अवताराचं वैशिष्ट्य म्हणजे राम अवताराची कथा, धर्मासाठी जगलेल्या देवाचा मानव अवतार. जिथे आपण जाणून घेऊया राम जन्म, वनवास, रावणवध
आणि त्या प्रत्येक प्रसंगामागचं दिव्य तत्वज्ञान. तर मंडळी, काळाच्या प्रवाहात त्रेतायुग उजाडलं. त्या युगात पृथ्वीवर अधर्माचं सावट वाढू लागलं होतं. राजे अहंकारी झाले होते. राक्षसांनी त्रास दिला होता. ऋषींचे यज्ञ उद्ध्वस्त केले जात होते. तेव्हा देवगणांनी विनंती केली की हे विष्णू, पृथ्वीचं ओझं कमी करा, धर्माचं रक्षण करा. त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले, मी लंकेचा अत्याचारी राजा रावणाचा अंत करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेईन. पण यावेळी मी पूर्ण देवत्व दाखवणार नाही, तर मानव रूपात धर्म कसा जगायचा हे दाखवीन. आणि अशा रीतीने विष्णूंनी अयोध्या नगरीत दशरथ राजाच्या पुत्ररूपाने जन्म घेतला. त्यांचं नाव ठेवण्यात आलं राम. अयोध्या नगरी सुवर्णासारखी झळकत होती. गंगा किनाऱ्यावर वसलेली 4 दिशांना सुगंधित वारा वाहत होता. राजा दशरथांच्या 3 राण्या कौसल्या, कैकई आणि सुमित्रा, त्यांच्याच कुशीत जन्म घेतलेले राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. जन्माच्या वेळी सर्वांनी आकाशात दिव्य प्रकाश पाहिला आणि त्यावेळी ऋषीगण म्हणाले, हा बालक सामान्य नाही, तर हा धर्माचं मूर्त रूप आहे. राम जसजसे मोठे होत गेले तसतसे त्यांचं तेज, त्यांची विनम्रता आणि त्यांची शौर्य लोकांच्या हृदयात वसू लागलं. असेच एका दिवशी ऋषी विश्वामित्र अयोध्येत आले. त्यांनी राजा दशरथांकडे विनंती केली की हे राजन, माझे यज्ञ राक्षसांनी उद्ध्वस्त केले आहेत. मला तुझा पुत्र राम माझ्यासोबत घेऊन जाऊ देत, कारण तो राक्षसांचा नाश करेल. राजा दशरथ हे ऐकून थोडे घाबरले. ते म्हणाले, तो अजून लहान आहे. पण ऋषी म्हणाले, राम हा सामान्य नाही, त्याच्यात परम शक्ती आहे. आणि मग राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांसोबत निघाले. त्यांनी ताडका राक्षसिणीचा वध केला. मारीचाला पळवून लावलं. पहिल्यांदाच त्यांनी शस्त्र हातात घेतलं, पण धर्मासाठी, अहंकारासाठी नव्हे. यानंतर विश्वामित्र त्यांना जनकपुरी येथे घेऊन गेले. तेथे होता सीतेचा स्वयंवर. शिवधनुष्य उचलणं ही त्यातील अट होती. अनेक राजे आले, पण धनुष्य काही जागचं हललं नाही. त्यावेळेस राम पुढे आले आणि सहजतेने त्यांनी धनुष्य उचललं व तुटलं. आणि त्याच वेळी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. त्या क्षणी सीतेने रामाच्या गळ्यात हार घातला आणि राम व सीतेचा विवाह झाला व अयोध्येत सर्वत्र आनंद साजरा झाला. काळ पुढे सरकत गेला. रामाने लोकांच्या हृदयात स्थान मिळवलं. ते धर्माचे प्रतीक होते. सर्वांशी नम्र पण न्यायप्रिय असे वागायचे. राजा दशरथांनी ठरवलं, आता रामाला राज्याभिषेक द्यावा. पण त्या क्षणी नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. कैकईला तिच्या दासीने असे सांगितले की भरताला राजा बनव आणि रामाला वनवास दे. कैकईने दशरथांकडे वचनाची आठवण करून दिली. त्यामुळे राजा दशरथ हतबल झाले, पण राम शांत होते. त्यांनी नम्रतेने म्हटलं, पिताश्री, तुम्ही वचन दिलं आहे, ते पूर्ण व्हायलाच हवं. माझा धर्म मला सांगतो की मी आज्ञा पाळावी. आणि त्यांनी मुकुट सोडला आणि सीता व लक्ष्मण यांच्यासोबत वनाकडे निघाले. वनवासाच्या वाटेवर त्यांचे प्रत्येक पाऊल एक संदेश देत होतं. धर्म म्हणजे दुःख सहन करणं नव्हे, तर अन्याय न करणं. वनात त्यांनी अनेक ऋषींची सेवा केली, राक्षसांचा नाश केला. पण नियती पुन्हा एकदा परीक्षा घेऊन आली. लंकेचा राजा रावण, जो अहंकारात गर्क होता, त्याने सीतेचे हरण केले. राम क्षणभर थांबले, पण तुटले नाहीत. त्यांनी ठरवलं की सीतेला परत आणायचं. तेव्हा त्यांना भेटले भक्त हनुमान, वानरराज सुग्रीव आणि जांबुवंत. रामाने हनुमानाला पाहिलं तेव्हा म्हणाले की हा माझा भक्त नाही, तर हे माझं हृदय आहे. हनुमानाने सागर ओलांडून लंकेत प्रवेश केला, सीतेला शोधलं आणि रामाचं नाव सांगितलं. हनुमानाने लंकेला आग लावली, पण केवळ अहंकार जाळण्यासाठी. आणि नंतर सुरू झालं एक महायुद्ध, धर्म आणि अधर्माचं. रावणाची सेना, मेघनाद, कुंभकर्ण सगळे रामाच्या समोर उभे होते. पण रामाच्या बाणामध्ये केवळ शस्त्र नव्हतं, तर तिथं सत्य होतं. शेवटी रामाने रावणाचा वध केला, सीतेला परत मिळवलं. तेव्हा देवगणांनी आकाशातून फुलांचा वर्षाव केला. धर्म जिंकला आणि अधर्म हरला.
पण रामासाठी विजय म्हणजे फक्त युद्ध जिंकणं नव्हतं, तर ते होतं धर्माचं पालन. ते अयोध्येला परत आले, राज्याभिषेक झाला, रामराज्य स्थापलं. रामराज्य म्हणजे जिथे सर्वांना न्याय मिळतो. लोक म्हणू लागले की जिथं रामाचं राज्य आहे तिथं दुःखाला जागाच नाही. रामाच्या जीवनात एक संदेश स्पष्ट दिसतो. धर्मासाठी जगणं म्हणजे स्वतःचा त्याग करणं. त्यांनी कधी अहंकार दाखवला नाही, कधी स्वतःचं सुख पाहिलं नाही. त्यांनी दाखवलं देवत्व म्हणजे चमत्कार नव्हे, तर नीती आणि सत्याचं पालन. म्हणूनच राम आजही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पूजले जातात. त्यांचं जीवन आपल्याला शिकवतं की धर्म कधी सोडू नका, जरी जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही. तर मंडळी, हा होता श्री राम अवताराचा प्रवास. एक असा देव ज्याने आपल्याला सांगितलं की देव बनण्यासाठी देवत्व लागत नाही, फक्त धर्मनिष्ठा लागते. आपण आत्तापर्यंत पाहिलं ते विष्णूचं अद्भुत स्वरूप, त्यांचे 10 दिव्य अवतार आणि त्या सर्व अवतारांपैकी सर्वाधिक पूजनीय ठरलेले प्रभू श्रीराम. राम म्हणजे धर्माचं मूर्त रूप. राम म्हणजे मर्यादा, त्याग आणि कर्तव्याचं तेज. त्यांनी दाखवलं की देवत्व हे चमत्कारात नसतं, तर आपल्या आचरणात, आपल्या प्रामाणिकतेत असतं. श्रीरामांचा वनवास, त्यांचा संघर्ष, त्यांची धर्मनिष्ठा, निर्णय हे सर्व आजही आपल्या मनाला मार्गदर्शन करतात. रामायण वाचणं म्हणजे फक्त कथा ऐकणं नाही, तर जीवन कसं जगायचं हे शिकणं आहे. अयोध्येचा राजा असो वा वनातला साधू, रामाने कधी आपला धर्म सोडला नाही. त्यांनी जगाला दाखवलं धर्म म्हणजे शब्द नव्हे, ती कृती आहे. आणि म्हणूनच जिथं रामाचं नाव घेतलं जातं तिथं शांती नांदते. रामाचं नाव म्हणजे आत्म्याचा श्वास आणि भक्तीचा आधार. आणि म्हणूनच आपण ह्या भागाच्या शेवटी सगळेजण एकच प्रार्थना करूया की हे प्रभू श्रीराम, आम्हाला धर्माचा मार्ग दाखव, आमच्या हृदयात सत्याची ज्योत प्रज्वलित ठेव आणि तुझ्या चरणी नम्रता ठेवण्याची बुद्धी दे. तर मंडळी, आता या कथेला इथेच थांबवते. पण ही कथा इथेच संपत नाही, कारण विष्णूंच्या अवताराचं पुढचं पान अजून उघडलंच नाही. आता पुढे आपण जाणून घेऊया ही श्रीकृष्णांच्या जन्माची अद्भुत कथा, गोकुळातील त्यांच्या बाललीला, महाभारतातील त्यांचं गीतेचं तत्वज्ञान आणि शेवटी कृष्णाच्या प्रेमाचं आणि ज्ञानाचं रहस्य. ही सारी अद्भुत, प्रेममय आणि तत्वज्ञानाने परिपूर्ण कथा आपण पुढील व्हिडिओमध्ये ऐकूया. म्हणूनच पुढील भाग नक्की पहा, कारण तो केवळ कृष्णाच्या लीला सांगणार नाही, तर तो जीवन कसं समजून जगायचं हे शिकवणारा भाग असेल. तर भेटूया पुढील भागात. पण त्या अगोदर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियेद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.